अजयला थोडासा वेटिंग रूममधनं अंदाज आला की बहुतेक ज्यांना आपल्याला भेटायचं आहे ते हॉटेलचे मालक आलेत वाटतं. आणि अक्षरशः हा त्याचा कयास खरा ठरला. मस्तपैकी एक लक्झरी कार हॉटेलच्या दरवाजाच्या डाव्या हाताला पार्क झाली. ड्रायव्हर खाली उतरला, त्याने मागचा दरवाजा उघडला आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, सुटेड बुटेड कोट पॅन्ट शूज आणि चेहऱ्यावरती चांगलं हास्य, सगळ्या वेटरना आणि मॅनेजरना लगेच त्यांना नमस्कार करताना अजयने ओझरतं पाहिलं. तसं फारसं तिथून पूर्ण पर्सनॅलिटी दिसत नव्हती, तरी पण एक अंदाज येत होता. अजयला बरं वाटलं, चला मालक आलेत. पण तितका स्पष्ट असा मालकांचा चेहरा त्याला तिथून बघता आला नाही. यथावकाश सगळ्यांच्या नमस्काराचा स्वीकार करत मालक आतमध्ये आले. अजयला तिथून फक्त त्यांची पाय दिसत होते, ते पण गुडघ्यापर्यंतचे. त्याच्यावरनं त्यांचे शूज, त्यांची चालण्याची स्टाईल. आणि मग ते लगबगीने आपल्या चेंबरकडे गेले. अजयची वेटिंग रूम आणि त्याच्यासमोर एक छोटीशी हॉटेलची स्टोअर रूम, आणि ती रूम ओलांडल्यानंतर उजव्या हाताला, म्हणजेच थोडंसं वळण घेतल्यावर त्याच मजल्यावर आपल्या हॉटेलच्या मालकांचं ते केबिन. त्या केबिनकडं मालक गेले. अजयला ते दिसत नव्हते, पण एक अंदाज आला की ते वर आलेत आणि त्यांच्या केबिनकडे गेलेत. मॅनेजर त्यांना सोडायला केबिनपर्यंत. केबिन चकाचक स्वच्छ पुसून वगैरे तयार ठेवलं होतं. आणि मग मॅनेजर आणि एक वेटर लगबगीने बाहेर आले. नंतर एक वेटर पाणी, कॉफीचा ट्रे असं सगळं घेऊन वरती गेला. बहुतेक ही त्यांची रोजची पद्धत असावी, किंवा जेव्हा जेव्हा मालक येतात तेव्हा तेव्हाची ही पद्धत असेल. त्यामुळं अजयला वाट पाहत बसणे यापेक्षा जास्त काही काम नव्हतं. तेवढ्यात एक दोन वेटर लगबगीने वेटिंग रूममध्ये आले. अजयने सहज त्यांच्याकडे पाहिलं तर एका कोपऱ्यात ठेवलेला एक मोठा स्पीकर वजा कॅराओकेचा संच, कॅराओके म्युझिक सिस्टीम, माईक, असं सगळं त्यांनी तिथे व्यवस्था केलेली लंचच्या हॉलमध्ये ते लगबगीने घेऊन जाताना दिसले. अजयने सहज विचारलं, काय धावपळ चालू आहे? तेव्हा ते बोलले, लंच के वक्त मालिक कुछ न कुछ बात करते हैं पूजा के बारे में, होटल के बारे में, और वो लगभग 4-5 दिन नहीं थे, तो कुछ बातें हमारे साथ शेयर करना चाहते हैं. तो उन्होंने पहले ही कहा है मैनेजर को, बस ये तैयारी रखो. अजयला मनोमन थोडंसं हायसं वाटलं की चला, म्युझिक सिस्टीम आहे, माईक आहे, आता काही ना काही संगीत तरी थोडं ऐकायला मिळेल, किंवा मालक जेव्हा बोलतील तेही आपल्याला कान भरून ऐकावं लागेल, ऐकायला मिळेल काहीतरी चांगलं त्यांच्याकडनं. अशा विचारात अजय बसला. आत्ता बोलावणं येईल, मग बोलावणं येईल. पण मॅनेजरने सांगितलं होतं की मालकांना मी सांगितलं आहे, ते बोलवतील तेव्हा आपण नक्की जाऊ, मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि अर्थात तुम्ही आत असल्यानंतर मला आत थांबायची गरज नाही, तुम्हाला सोडेपर्यंत मी तुमची सोबत करेन. हे सांगितलेलं असल्याने अजय फक्त त्या मॅनेजरच्या निरोपाची आणि त्यांच्या येण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात लगबगीने कॅराओके सेट खाली घेऊन गेलेले वेटर त्यांनी तो इन्स्टॉल केला. जिथे इन्स्टॉल करायला हवा होता, त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सगळं केलं तयार. आणि माईक टेस्टिंग असं काहीसं ऐकू आलं. तेव्हा आपसुकच मॅनेजरनी खूण केली, ऊपर जो साहब बैठे हैं उन्हें नीचे बुलाव, माईक टेस्टिंग वो करेंगे. असं म्हटल्यावरती एक वेटर धावत परत वेटिंग रूममध्ये अजयपर्यंत आला आणि, साहब जी, आपको हमारे मॅनेजर साहब बुला रहे नीचे. आज्ञा शिरसावंद्य असं म्हणून अजय खाली गेला. उत्सुकता खरं पाहिलं तर मालकांनी बोलवण्याची होती, पण मालकांची अजून बहुतेक कॉफी पिऊन झाली नसावी. अजय गेला. पाहिलं त्यांनी सेट केलेला कॅराओके सेट,
आणि सहज त्याने माईक हाती घेतला. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. नेहमीप्रमाणे त्याच्या त्या जुन्या रम्य आठवणी त्यालाही आवडलं. कॅराओकेचं युग चालू होतं तेव्हा अजय मात्र 4 भिंतींच्या पलीकडे आतमध्ये बंदिस्त होता. त्यामुळे त्याला फारसं ही प्रगती कधी झाली, किती झाली याविषयी तो अनभिज्ञ होता. अजयला पण असा माईक धरून त्याचा स्वतःचा आवाज स्पीकरमधून खूप दिवसांनी ऐकायला मजा वाटली. तेवढ्यात मॅनेजर साहेबांनी खूण केली. साहब जी, एक आध गाने की पंक्तियाँ गा के माइक टेस्टिंग कीजिए. कोई बात नहीं, ज़्यादा कस्टमर भी नहीं है, जो है वो भी एंटरटेन होंगे, ऐसी कोई बात नहीं. और हाँ, बिंदास कीजिए, हमारे मालिक को भी संगीत पसंद है, बस गीतों में उन्हें भी रुचि है, कुछ गा के माइक टेस्टिंग कीजिए. आणि मग मनामध्ये रुंजी घालणारं गाणं त्या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर, या बालाजीची तस्वीर नजरेसमोर घेऊन प्रार्थना केल्यानंतर त्यांनी जे इकडे येण्याची सुरुवात केली, त्यावेळेस मनामध्ये ज्या गाण्याच्या ओळी त्याची रुंजी घालत होत्या, त्याच ओळी म्हणण्यास अजयने सुरुवात केली. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. रुक जाना नहीं, ह्या गाण्याची सुरुवात केली. आणि जेव्हा ओ राही 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 असं म्हणतानाच ह्या गाण्याच्या ओळी ऐकून न जाणो का काही कळलं नाही, हॉटेलचे मालक त्यांच्या चेंबरच्या बाहेरच्या गॅलरीमध्ये आले, जिथून त्यांना हा रेस्टॉरंटचा ग्राउंड फ्लोअरमधला भाग स्पष्ट दिसत होता. कॅराओके सिस्टीम लागली आणि कुणीतरी त्याच्यावरती हे गाणं गातं आहे. माझी तशी पाठमोरी आकृती त्यांना पाहायला मिळाली तिथून, कारण मी तेव्हा एक पिन लावण्यासाठी त्याला सांगत होतो आणि छानपैकी माईक चांगला सेट झालेला आहे असं त्याला मी सांगत असतानाच त्यांनी वरनं पाहिलं. पण त्यांनी या गाण्याच्या ओळी ऐकल्या होत्या आणि का कोण जाणे ते लगेच चेंबरला गेले आणि बेलचा आवाज आला. बेल वाजून त्यांनी एका वेटरला बोलवलं. वेटरला त्यांनी निरोप दिला. अभी जो गाना गा रहे थे वो कौन है, उन्हें ऊपर लेके आइए. सत्वर मॅनेजरनं त्या वेटरनी निरोप दिला आणि मॅनेजर साहेबांनी खूण केली. चलिए सर, बुलावा आया है. म्हणून मॅनेजर अजयला घेऊन वर गेले. मॅनेजरने नेहमीप्रमाणेच मे आय कम इन सर असं विचारून, हाँ अरे वो साहब को बुलाओ जो गा रहे थे अभी, बड़ी अच्छी आवाज़ है उनकी असं म्हटल्यानंतर मॅनेजरनी फक्त बाहेर थांबलेल्या अजयला खूण केली आणि अजयला घेऊन आत गेले. मॅनेजर तिथनं निघणार तेवढ्यात हॉटेलच्या मालकांनी सांगितलं, नहीं नहीं नहीं, आप रुकिए, आप भी बैठिए. अजयच्या सोबत मॅनेजरलाही बसायला सांगितलं. अजय मोठ्या अदबीने, बैठिए ना सर, आप बैठिए. आणि मग हॉटेलचे मालक एकटक अजयकडे बघतायत आणि मॅनेजरना विचारतात, अपने यहाँ असिस्टेंट मैनेजर की पोस्ट के लिए जो जॉब ढूंढने आए थे वो यही शख्स है क्या? हाँ साहब, यही है, आपसे मिलना चाहते थे, लेकिन आपकी कॉफ़ी चल रही थी इसके लिए मैंने इन्हें बिठाया था वेटिंग रूम में, और ऐसे ही ये भी एक कलाकार है इसलिए थोड़ा सा माइक टेस्टिंग के लिए मैंने ही बताया था. चलो चंद पंक्तियाँ गा लीजिए, गाकर टेस्टिंग अच्छा हो जाएगा. हाँ हाँ, कोई बात नहीं. कुछ मुझे आवाज़ आपकी जानी पहचानी लगती है सर असं म्हणून हॉटेलच्या मालकाने बोलायला सुरुवात केली. आणि त्यानंतर चक्क त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केली अजयशी. साहब, आपकी आवाज़ मुझे जानी पहचानी लगती है, ये तो मैंने कह दिया. आता मी तुम्हाला सांगतो मराठीमध्ये की मी तुम्हाला ओळखतो सर. मी तुम्हाला ओळखतो नाही, मी तुम्हाला विसरूच शकत नाही आणि मी विसरलो पण नाही आहे. आत्ता जे तुम्ही गाणं गायलात, रुक जाना नहीं तू कहीं हार के, याच गाण्याने तुम्ही
अतिशय मोठी प्रेरणा दिली होती. आता त्या गोष्टीला मला तर वाटतं 15 ते 16 वर्ष होऊन गेली, कदाचित जास्त वर्ष झाली आहेत, 17-18 वर्ष. अजयला हेच समजेना की 15 ते 18 वर्ष या दरम्यान मी असा कुठे कार्यक्रम केला होता आणि त्याद्वारे या हॉटेलच्या मालकांना प्रेरणा मिळाली म्हणजे नक्की काय घडलं आहे, कुठल्या प्रोग्रॅमबद्दल हे बोलत आहेत. आता त्यांनी मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली याचाच अर्थ कुठेतरी हे महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. अजयने सहज विचारलं, मालक मी तसे खूप कार्यक्रम केलेत, पण आता गेली कित्येक वर्ष मी या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर आहे आणि आज मी टोटली नील झालेला व्यक्ती आहे आणि सहज इथं समजलं आपल्याकडं वेकन्सी आहे म्हणून मी इथं विनंती वजा अर्ज दिलेला आहे मॅनेजर साहेबांकडं आणि त्यासाठी मी आपली भेट घेण्यास आज आलो आहे. सर मी तुम्हाला ओळखतो, तुमच्या अर्जाची काहीही आवश्यकता नाही आणि तुम्हाला जेव्हा इतकी गरज आहे तेव्हा तुमच्या उपयोगी पडण्यात मी धन्यता मानतो. या विषयावर आपण नंतर बोलू, पण मी तुम्हाला कसा ओळखतो त्याची मी आता तुम्हाला माहिती सांगेन, ती तुम्हाला ऐकावी लागेल. नाही सांगा ना, मला पण आठवत नाही आहे असं नक्की की कुठल्या नक्की कार्यक्रमात मी हे गाणं गायलो. तशा बऱ्याच कार्यक्रमात मी हे गातो, त्यातल्या त्यात मी स्कूल आणि कॉलेजेसमध्ये हे गाणं विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून गात असतो. कुठल्याही संकटाने त्यांनी घाबरून जाऊ नये, जीवनामध्ये काहीही आलं तरी खचून जाऊ नये, हा माझा हेतू असतो. म्हणून स्कूल कॉलेजेसच्या फंक्शनला मी बऱ्याचदा हे गाणं गायलो. दॅट्स इट सर. मी आपला कार्यक्रम मन लावून पाहिलेला आहे. तेव्हा मी सर 11वीत होतो आणि डोंबिवली इथल्या, मुंबईमधील डोंबिवली इथल्या साऊथ इंडियन स्कूलचा मी विद्यार्थी होतो. ज्युनियर कॉलेज, 11वीतलं माझं वय. आणि तुम्ही आमच्या स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अव्याहतपणे 10 तास कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमाची आठवण या हॉटेलचे मालक सांगत होते आणि ते म्हणत होते की मी त्या कार्यक्रमात विद्यार्थी म्हणून हजर होतो आणि जरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा हा कार्यक्रम संपला आणि नंतर शाळेच्या बॅचचा चालू केला तरी शाळेच्या बॅचमध्ये सुद्धा मी माझ्या कॉलेजचे पिरियड्स त्या दिवशीचे बंक करून तुमचा कार्यक्रम मी पाहायला पुन्हा आलो होतो. हे ऐकून अजयला खूप अचंबित व्हायला वाटलं आणि दिलेले आशीर्वाद, मिळालेल्या शुभेच्छा या सगळ्यांचा अर्थ जाणवू लागला. त्या नियतीचा फेरा कसा असतो त्या नियतीबद्दलसुद्धा कुतूहल वाटायला लागलं. कुठेतरी मी मुंबईमध्ये कार्यक्रम करतो काय, तो 15-18 वर्षापूर्वीचा कार्यक्रम एक विद्यार्थी पाहतो काय आणि तोच या हॉटेलचा मालक म्हणून अजयला भेटतो काय, काय त्या नियतीने योग आणलेत जीवनात, असा विचार करत अजय थोडासा सुन्न होऊन बसला. तेवढ्यात हॉटेलच्या मालकांनी परत हाक मारली, साहब जी कहाँ पहुँचे. परत अजयशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. सर म्हणला, त्या साऊथ इंडियन स्कूलमधला तो कार्यक्रम आणि त्या दिवशी तुम्ही गायलेलं हे गाणं मी माझ्या जीवनाची एक प्रेरणास्थान म्हणून नेहमी वापरलं आणि शपथ तुम्हाला सांगतो सर, यू वॉन्ट बिलीव्ह, याच्यानंतर ही मध्ये गेलेली 16-17 वर्ष हे गाणं मी सतत जतन केलं आहे. तुमच्या कार्यक्रमाचा अंश त्या दिवशी मी रेकॉर्डिंग केलेलं मी पेनड्राईव्हमध्ये घेतलं. त्या पेनड्राईव्हवरनं मी माझ्या डेस्कटॉपमध्ये ते स्टोअर केलं, माझ्या हार्ड डिस्कवर ते कायमचं ठेवलं आणि गेली एवढी वर्ष मला मनात येईल तेव्हा मी तुम्हाला ते स्टेजवर परफॉर्म करताना तो व्हिडिओ पाहतो. सर तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण आत्तासुद्धा या टेबलवरच्या डेस्कटॉपवर माझ्या कॉम्प्युटरवर ते गीत मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणून त्यांनी लगेच मॅनेजरला खूण केली, आतला पेनड्राईव्ह काढायला लावला आणि तो पेनड्राईव्ह त्या डेस्कटॉपला अटॅच केला आणि इतकंच बोलले की हा पेनड्राईव्ह इथं असतो आणि माझ्या घरच्या लॅपटॉपवर हे गाणं कायमचं हार्ड डिस्कवर प्रिझर्व केलेलं आहे. एवढं म्हणून तो पेनड्राईव्ह ऑन केला आणि तो मॉनिटर त्याने अजयच्या दिशेने फिरवला. पाहतो तर अजयची ती 16-17 वर्षापूर्वीची छबी आणि तो स्टेज परफॉर्मन्स आणि समोर विद्यार्थ्यांचा जल्लोष, टाळ्या. त्या आपल्या हॉटेलच्या मालकांनी मग अजयला उठून उभं राहून शेक हँड केलं आणि नंतर चक्क अजयचे पाय धरले
अजयला त्यांनी वाकून नमस्कार केला. हे पाहून मॅनेजर एकदम अचंबित झाले आणि मग अजयना हलकीशी मिठी मारून त्यांना अगदी सन्मानाने परत खुर्चीवर बसवलं आणि मग पुन्हा स्वतःच्या खुर्चीकडे येऊन उभं राहूनच अजयशी ते बोलू लागले. सर, मी अनूप राव. त्यावेळेस मी 11वीत होतो. नंतर मी IT चा इंजिनियर झालो. इंजिनियर म्हणून मी ऑस्ट्रेलियाला गेलो आणि माझे वडील आणि आई दोघं मिळून हे हॉटेल बघत होते. तसा मी एकुलता एकच. वडिलांची खूप इच्छा होती की मी फॉरेनला जाऊ नये, परदेशात नोकरी करू नये. जे आहे घरचे व्याप ते सांभाळावेत. तू शेवटी एकुलता एक आहेस. नजरेसमोर तू असलास तर आम्हाला बरं वाटतं. आणि म्हणून ऑस्ट्रेलियातला अतिशय चांगल्या कंपनीचा जॉब 4-5 वर्ष मी केला सर. पण नंतर अघटित घडल्या घटना त्याविषयी आपण नंतर बोलू. पण सर, तुम्हाला कसं वाटलं हा तुमचाच स्टेज परफॉर्मन्स? आणि आत्ता तुम्ही ज्या गाण्याच्या ओळी गायलात माईक टेस्टिंगसाठी ते पूर्ण गाणं मी तुम्हाला ऐकवतो आहे. म्हणून त्यांनी ते गाणं ऑन केलं. पेनड्राईव्हवरती त्या गाण्यापर्यंत तो पोचला आणि ते गाणं ऑन केलं. स्क्रीनवर मॅनेजर साहेबांनी, अजयनी स्वतः आणि हॉटेलचे मालक अनूप राव यांनी एकत्र ते गाणं पाहिलं. अजयच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. एक कुणीतरी विद्यार्थी आपला परफॉर्मन्स, आपण दिलेली प्रेरणा ही डोक्यात ठेवतो, आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतो, बनतो, एक सक्सेसफुल IT इंजिनियर होतो. पण त्याला काहीतरी अघटित घडल्यामुळं पुन्हा यावं लागतं असं तो बोलला आहे. अजयला उत्सुकता लागली की नक्की काय घडलं. तू इतका चांगला जॉब, इतका लाखो रुपयाच्या पॅकेजचा जॉब, ऑस्ट्रेलियातला, परदेशातला जॉब, तेही एका चांगल्या स्थानावर होतंस तू, चांगल्या मोठ्या कंपनीत. ते सगळं सोडून तू या हॉटेल बघण्यासाठी इथं परत का यावं? या प्रश्नाने अजयच्या मनात गोंधळ निर्माण केला. आणि एखादी व्यक्ती जी आपल्याला स्थिर स्थावर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, ती व्यक्ती आपल्याला इतकं सन्मानित करते, इतका सन्मान तिच्या मनात आहे आपल्याविषयी. यामुळं अजयला इंटरव्ह्यूची काही चिंताच नव्हती. काम होणं न होणं याविषयी त्याची चिंता संपली होती. कारण अनूपचं वागणं, अनूपच्या मनात असलेला अजयच्या विषयीचा सन्मान आणि अजयच्या कलेविषयी त्याला असलेला अभिमान, या सगळ्या गोष्टीतून अजयचं काम जवळजवळ 100% झाल्यात जमा होतं. मॅनेजरसुद्धा अचंबित होऊन गेले होते. कारण अनूप, आपल्या हॉटेलचे मालक, एखाद्या व्यक्तीला चरणाला स्पर्श करून पाया पडत आहेत. इतका मोठा सन्मान आपल्या हॉटेलचे मालक कुणाला तरी देत आहेत. आपसुकच त्या व्यक्तीच्या विषयी मॅनेजरच्या मनातसुद्धा खूप मोठा सन्मान निर्माण झाला. आणि मॅनेजरला खालून काहीतरी सिग्नल मिळाला. एक वेटर दरवाजात उभारून काहीतरी खूण करून गेला. म्हणून त्यांनी मालकांची परवानगी घेऊन तिथून काढता पाय घेतला. मॅनेजर अदबीने अनूप मालकांना सांगून गेला, मालक खाली जरा बोलवतात, येतो मी, आपण बसावं. लगेच अनूपने सांगितलं, मॅनेजर छानपैकी 2 कॉफी पाठवा परत, आणि हां, थोडे बिस्किट्स बी भेजतो. अजय समोर बसला. अनूप भरभरून बोलू लागला आणि मग अनूपनी कॉफी येईपर्यंत अजयला ती अघटित घटना सांगितली. जे काही घडलं, काय घडलं, त्या घटनेमुळं मी इथं कसा आलो, आणि मग मी आज खुश आहे का नाही, अशा सगळ्या गप्पा सुरू होत्या. नक्की अनूपने काय गप्पा मारल्या अजयशी पाहूयात पुढच्या भागात. अजयला काहीतरी एक आशेचा किरण नक्की दिसला आहे. ही नियती ज्या भेटीगाठी घडवते ना, त्याच्यामागं नक्की काहीतरी अर्थ असतो. इतकंच अजय आतल्या आत पुटपुटत होता, मनातल्या मनात विचार करत होता. आणि त्या दत्तभक्तीने प्रेरित झालेला हा एक दत्तभक्त, स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये लीन होणारा हा एक भक्त, सश्रद्ध मनाने जगणारा हा अजय, मनोमन त्या दिवशीचे आशीर्वाद सत्य ठरत आहेत म्हणून त्या दत्तराजाचे आभार मानत होता. स्वामी समर्थांना मनोमन आभार मानत होता. मनोमन त्या तस्वीरीतल्या बालाजीलासुद्धा खूप खूप आभारी आहे हे आवर्जून सांगत होता. आणि त्या अनूपसमोर बसून होता. पुढच्या भागात अनूपचं बोलणं काय आहे ते नक्की ऐकूया.